रोज देवपूजा करताना या 7 चुका नकळत होतात. मंडळी, आपण सगळेच रोज देवपूजा करतो. देवाला दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, देवाला नमस्कार करतो. पण तरीसुद्धा अनेक घरांमध्ये पैसा टिकत नाही, मनाला शांती मिळत नाही, सतत अडचणी येत राहतात. ते का बरं? स्वामी समर्थ सांगतात, देवपूजा करताना काही चुका नकळत होत असतात आणि ह्याच चुका आपली प्रगती थांबवतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच 7 मोठ्या चुका सांगणार आहेत, ज्या 90% लोक रोज करतात. शेवटची चूक तर सगळ्यात महत्त्वाची आहे, म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा, तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. चूक क्रमांक 1, दिवा अर्धवट किंवा विझलेला ठेवणे. मंडळी, दिवा म्हणजे फक्त प्रकाश नाही, तो लक्ष्मीचं प्रतीक आहे. अनेक लोक तेल संपलेला दिवा ठेवतात, वात वाकडी तिकडे असते, दिवा सतत विझतो तरी दुर्लक्ष करतात. स्वामी समर्थ सांगतात, विझलेला दिवा म्हणजे अडथळ्यांचे आमंत्रण होय. उपाय: दिवा पूर्ण तेलाने भरा, वात नीट सरळ ठेवा. दिवा विझला तर लगेच पुन्हा लावा. चूक क्रमांक 2, मनात राग, तणाव ठेवून पूजा करणे. अनेक जण म्हणतात, मन नाही पण पूजा करावीच लागते. पण स्वामी समर्थ म्हणतात, भावना नसलेली पूजा निष्फळ ठरते. राग, तणाव, चिडचिड मनात ठेवून देवापुढे बसणे म्हणजे देवाला नाही तर स्वतःलाच फसवणे होय. उपाय: पूजेला बसण्याआधी एक दीर्घ श्वास घ्या, मन शांत करा, 1 मिनिटे डोळे बंद करून ठेवा आणि मग पूजा करा. चूक क्रमांक 3, पूजा करताना मोबाईल वापरणे. ही चूक आजकाल खूप वाढली आहे. पूजा करताना मेसेज पाहणे, घंटा वाजवून लगेच फोन उचलणे, देवासमोर बसून रील पाहणे. स्वामी समर्थ सांगतात, जिथे लक्ष नाही तिथे कृपा नाही. उपाय: पूजा सुरू करण्याआधी मोबाईल सायलेंट करा, शक्य असेल तर तो दुसऱ्या खोलीत ठेवा. मंडळी, देवपूजा म्हणजे फक्त दिवा, फूल, अगरबत्ती नाही. देवपूजा म्हणजे मनाची स्वच्छता, विचारांची शुद्धता आणि श्रद्धेची खरी कसोटी. स्वामी समर्थ म्हणतात, देव तुमचे शब्द नाही तर भावना पाहतो. चूक क्रमांक 4, देवपूजेचे साहित्य अस्ताव्यस्त ठेवणे. फुले सुकलेली, अगरबत्तीच्या काड्या तशाच, पूजेची थाळी अस्वच्छ, हे सगळे नकारात्मक ऊर्जा वाढवतात. उपाय: पूजा झाल्यावर पूजेची जागा स्वच्छ ठेवा व आठवड्यातून 2 ते 3 वेळा पूजेची जागा स्वच्छ पुसून घ्या. चूक क्रमांक 5, पूजा झाल्यावर लगेच भांडण, तक्रार. काही लोक पूजा करून उठतात आणि लगेच तक्रारी, भांडण सुरू करतात. स्वामी समर्थ सांगतात, पूजा झाल्यानंतरचे शब्द फार प्रभावी असतात. उपाय: पूजा झाल्यावर 5 मिनिटे शांत राहा, चांगले शब्द बोला, माझं सगळं चांगलं होईल असं म्हणा. चूक क्रमांक 6, रोज पूजा नसेल तर अपराधी वाटून घेणे. काही जण म्हणतात, आज पूजा नाही झाली, देव रागवतील. स्वामी समर्थ म्हणतात, देव समजून घेतात, पण ढोंग करू नका. उपाय: वेळ नसेल तर मनातच नमस्कार करा, देवाला मनापासूनच केलेली प्रार्थना पुरेशी आहे. चूक क्रमांक 7, सगळ्यात महत्त्वाची चूक, देवापुढे फक्त मागण्या करणे. देव आपल्याला सगळं देतो, तरीसुद्धा आपण देवाला हे दे, ते दे, माझ्या अडचणी दूर कर असं म्हणत असतो. पण देवाने जे दिलंय त्याच्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त करत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, जो धन्यवाद देतो त्यालाच अधिक मिळतं. उपाय: रोज दिवसातून एकदा तरी देवाचे आभार व्यक्त करा. जे देवाने दिले त्याच्यासाठी कृतज्ञ राहा. मंडळी, या 7 चुका टाळल्या तर मन शांत होईल, घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि हळूहळू प्रगती नक्की होईल. स्वामी समर्थांच्या कृपेवर विश्वास ठेवा. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही यापैकी कोणती चूक केली आहे का. तुमच्या सगळ्यांवर स्वामींची कृपा सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओचा इथंच एंड करते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.